संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवलेत मी. तर दरवर्षी मी तिळगुळाचे लाडू हे बाहेरूनच मागवते, तर म्हणलं यावेळेस आपण घरी बनवू. म्हणून मी 1 वाटी तीळ घेतले आणि त्याच वाटीचं माप घेऊन मी 1 वाटी गुळही घेतला होता. तर पहिलं बारीक गॅसवर तिळाला भाजून घेतलं आणि जोपर्यंत आपले तीळ उडत नाहीत किंवा तुडतुड करत नाहीत तोपर्यंत आपले तीळ भाजले असं वाटत नाही. आणि जेव्हा तीळ भाजतील ना तेव्हा तिळाचा खमंग असा वासही येतो. तर नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आणि आपला जे किसलेला होता तो गुळही घातला आणि हे मापातच घ्यायचं. ज्या वाटीने आपण तीळ घेतो त्याच वाटीने गूळ घ्यायचा आणि थोडंसं चिमूटभर 1 किंवा 1 चम्मच पाणी टाकायचं आणि पाक करून घ्यायचा. आता हे पाक तुम्ही कसंही करू शकता, म्हणजे पाण्यामध्ये टाकून चेकही करू शकता. तसं हे आपण फक्त गूळ मेल्ट केला ना तरीही चालतं, म्हणून मी गूळ मेल्ट केला आणि हे कमी गॅसवरच करायचं हे पण, नाहीतर गूळ जळतो आणि गूळ जळाल्याच्या नंतर आपल्या तिळगुळाच्या लाडूचाही वेगळी चव येते. नंतर मी हे आपले जे तीळ भाजून ठेवले होते ते तीळ घालून घेतले आणि तोपर्यंत मी दुसरीकडे एका प्लेटला तेल लावून ठेवलं होतं आणि तूपही थोडंसं लावलं होतं. त्या तूप लावलेलं प्लेटमध्ये काढून घेतले आणि एका एका चमच्याने मी लगेच गरम होतं तोपर्यंतच लाडू बनवायला घेतले आणि मला खूप भाजलं, पण शेवटी लाडू एवढे छान झाले होते ना, खूप मस्त. तुम्ही पण हे संक्रांतीला बनवू शकता. चला भेटू पुन्हा. बाय.